उद्यापासून आपली MHT-CET जी एक्झाम आहे ती स्टार्ट होते। खरं तर सगळ्या मुलांच्या मनामध्ये भीती आणि काळजी नक्कीच आहे। भीती या गोष्टीची की आपल्या शिफ्टचा पेपर इझी येणार आहे की डिफिकल्ट येणार आहे की मॉडरेट येणार आहे, आणि काळजी या गोष्टीची की मी इतका अभ्यास तर केलाय, PYQ सॉल्व केले, ते रिव्हिजन केले, मॉक टेस्ट केले, परंतु एक्झाममध्ये हे सगळं आठवते की नाही किंवा पेपरची डिफिकल्टी लेवल कशी असणार आहे। मोस्टली जो मॅथमॅटिक्सचा जो पार्ट आहे तो JEE मेन्स लेवलचा येतोय की कोणत्या म्हणजे मॉडरेट लेवलचा येतोय, या सगळ्या गोष्टींची काळजी मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये आहे। आणखीन एक गोष्टीची काळजी आहे ती म्हणजे काय, आपल्या पालकांची ज्या अपेक्षा आहेत की आपल्या मुलाला एक चांगलं पर्सेंटाइल मिळावं आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन व्हावं, या गोष्टीचं सुद्धा तुमच्यावरती ओझ आहे। पण एक गोष्ट सांगू का, ॲटलिस्ट तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करता, याचा अर्थ तुम्ही मॅच्युअर झालात। आपल्या पालकांना काय हवंय, आपल्याला काय करायचंय, आपल्याला अभ्यास किती करायचा आहे, या गोष्टींची समज तरी तुम्हाला आलेली आहे। आता राहिली गोष्ट एक्झामची। एक्झाम आपली उद्यापासून सुरू होते। मला एवढंच सांगायचं आहे की एक्झाम सगळ्या मुलांची मॉडरेटच असणार आहे। पहिल्यांदा तरी उद्यापासून जी आपली एक्झाम सुरू होते त्या एक्झामसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। मला माहिती आहे यावर्षी सुद्धा कमी मार्क्सवरती चांगलं पर्सेंटाइल मिळाले, आणि भलेही 4-5 मार्क्स इकडे तिकडे झाले ना, घाबरून जायचं नाही किंवा कमी पर्सेंटाइल मिळालं अगर जास्त पर्सेंटाइल मिळालं, दोन्हीचे सुद्धा उदाहरणार्थ सांगतो की एक्झाममध्ये तुम्हाला कमी पर्सेंटाइल मिळू दे अगर चांगलं पर्सेंटाइल मिळू दे, पुढचे 2 महिने मी माझे व्हिडिओज तरी अल्टरनेट डेज किंवा डे वाईज मी अपलोड करत असतो, आणि त्याच्यामध्ये नक्कीच सांगणार आहे की कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं कॉलेजेस मिळत आहेत। ठीक आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका की माझं प्रिपरेशन नाही झालंय, मी इतकीच सिलेबस कव्हर केलाय, फिजिक्सला स्किप केलंय, काही हरकत नाही। आत्ता ज्या प्रिपरेशनला तुम्ही आहात त्यानुसार तुम्ही बाळांनो तुमचा बेस्ट द्या। जेवढं पर्सेंटाइल येईल ना त्याच्यावरती चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल ना, याच्यासाठी आम्ही नक्कीच आपण प्रयत्न करूया। आणि मी माझे जे व्हिडिओ सिरीज असते ना, जनरली तुमचं पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत, स्पॉट राऊंड होईपर्यंत हे चालूच असतात। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही स्टेजला काही ॲडमिशन प्रोसेसमध्ये डाऊट वगैरे असेल ना, तर त्यावेळी मी नक्की हेल्प करणारच आहे। ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे तुमचे लास्ट मिनिट टिप्स, मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। एक्झामला जाण्याआधी काय काळजी घ्यायची आहे, एक्झाममध्ये गेल्यानंतर काय काळजी घ्यायची आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सला कसं अटेम्प्ट करायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बाळांनो सुरुवातीला मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्यात। पहिली म्हणजे काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काय केले, व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलेत, म्हणजे शिफ्ट वाईज व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलेत, त्यांना नक्की जॉईन व्हा। आणि यासाठी जॉईन व्हा कारण का त्यावेळी तुमची एक्झाम संपणार आहे, त्यानंतर तुम्ही तुमचे जे क्वेश्चन्स असतात, शिफ्टचं ॲनालिसिस असतं, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, ते सगळं मला तुम्ही सेंड करावं, जेणेकरून जेवढे काही रिस्पॉन्स येतील ना त्याच्यावरून तुमच्या शिफ्टमध्ये टॉपर कितीचा असू शकतो, सेफ स्कोर काय आहे, मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल काय आहे, ओव्हरऑल शिफ्टची डिफिकल्टी काय, हे सगळं मला ॲनालाइज करता येईल। आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का पूर्ण जेवढा काही कंटेंट वगैरे असणार आहे ना ॲडमिशन प्रोसेसपर्यंतचा सगळा याच चॅनलवरती अपलोड होणार आहे। या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। तर सगळ्यांना पुन्हा एकदा उद्यापासून जे एक्झाम स्टार्ट होते त्यासाठी शुभेच्छा। एक्झाम सिंपल आणि इझीच असणार आहे, एवढं काही डिफिकल्ट नाही। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। तर MHT-CET 2025 साठी लास्ट मिनिट टिप्स काय असणार आहेत। टिप नंबर 1 जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या बाळांनो एक्झामचं जे सेंटर आहे त्याच्यावरती व्यवस्थित टायमिंगवरती पोहोचा। आता जर बघाल ना आपली एक्झाम जी आहे ना ती 2 शिफ्ट्समध्ये, मॉर्निंग शिफ्ट सकाळी 9 ते 12 आणि आफ्टरनून शिफ्ट जी दुपारी 2 ते 5। आता जी मुलं गावाकडून लांबच्या ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागतं, लाईक जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे सेंटर्स असतात, काही मुलांची सेंटर्स तर दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा आलेत, मग अशा वेळी तुम्ही आधीपासूनच ती तयारी केली पाहिजेत। उदाहरणार्थ माझी एक्झाम जर उद्या मॉर्निंग शिफ्टला सकाळी 9 वाजता आहे तर गेट क्लोजर जो टायमिंग असतो तो सकाळी 8:30 असतो, मग त्याच्या आधी तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये प्रेझेंट राहणं गरजेचं आहे। मग काय करा, जी मुलं लांबच्या गावाहून प्रवास करावा लागणार आहेत त्यांनी मॉर्निंग शिफ्टच्या एक्झाम दिवशी आदल्या दिवशीच तिथं जाऊन तुम्ही तिथं राहण्याची वगैरे व्यवस्था करा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्हाला काही जास्त धावपळ करावी लागणार नाही। आणि ज्यांची एक्झाम जी दुपारी 2 ते 5 या वेळेत आहे त्यांना काही इश्यू नाही आहे, 2 वाजेपर्यंत दुपारी व्यवस्थित तुम्हाला पोहोचता येतं। मात्र इश्यू कुठे येतो, संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मे बी तुम्हाला त्या सेंटरवरून परत तुमच्या गावी वगैरे यायला बसेस वगैरे नसतात, सो त्याची थोडी व्यवस्था करा। जे गर्ल्स स्टुडंट आहेत त्यांनी आपल्या पेरेंट्सला वगैरे सोबत घेऊन जा, कारण का तिथं एकतर कसं असतं बॅग्स वगैरे असतात, आपले मोबाईल्स वगैरे असतात बॅग्समध्ये, तर सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी कोणीतरी आपल्यासोबत असावं, यासाठी हे तुम्हाला सांगतोय। त्यामुळे पहिली टिप आहे ती म्हणजे एक्झाम सेंटर कुठं आहे, एक्झाम सेंटरचा ॲड्रेस नीट वाचा। लास्ट इयर 1-2 स्टुडंटचा इश्यू काय झाला होता, 2 कॉलेजेस होती सेम नावाची, फक्त एक होतं डिप्लोमा कॉलेज, एक होतं इंजिनिअरिंग कॉलेज,
सगळी मुलं डिप्लोमा कॉलेजमध्ये ते सेंटरमध्ये गेली होती, परत त्यांना पाठवलं आणि सांगितलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन आहे। मग ह्या गोष्टी बाळांनो टाळायच्या असतील तर एक्झाम सेंटर कुठे आहे तो ॲड्रेस व्यवस्थित वाचा, तिथं आधी एक्झाम सेंटरच्या आधी 1 तास अगोदर पोचा, जेणेकरून काही इश्यू व्हायला नको। ठीक आहे, ही होती पहिली गोष्ट। दुसरं आहे म्हणजे काय तर कुठल्या गोष्टी तुम्हाला सीईटी एक्झामला कॅरी करायच्यात। आता अशा काही गोष्टी आहेत ज्या कंपल्सरी तुम्हाला कॅरी करायच्यात। पहिलं, सगळ्या मुलांनी तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ज्याच्यावरती तुम्ही तिथं फोटो जिथं अफिक्स करा म्हटलेलं आहे ते ॲडमिट कार्ड ते फिल करायचं आहे। म्हणजे ॲडमिट कार्डवरती तुमचा जो फोटो आहे तो चिकटवा, साईन वेगळी आहे, फोटो दुसरा आहे, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये काही इश्यू होत नाही। ॲडमिट कार्ड सगळ्यांनी पहिली गोष्ट ॲडमिट कार्ड कॅरी करायचे, त्याच्यामध्ये फोटो तुमचा पासपोर्ट साईज चिकटवायचा आहे आणि ॲडमिट कार्डवरती जिथं साईन मारा त्याचं सिग्नेचर विचारलं आहे तिथं तुम्ही आत्ता सिग्नेचर करू नका, जो तुमचा एक्झामचा सुपरवायझर असणार आहे किंवा इन्व्हिजिलेटर असणार आहे एक्झाम हॉलमध्ये त्यांच्या समोर ती साईन करायचे। ठीक आहे, दुसरी गोष्ट कॅरी करायची ती म्हणजे काय आयडेंटिटी प्रूफ। मोस्टली सगळ्या मुलांनी आधार कार्ड वगैरे ओरिजिनल सांगतोय, आधार कार्ड वगैरे आयडेंटिटी प्रूफ ॲज अ तुम्ही कॅरी करा। आधार कार्ड अपडेटेड नाही आहे, नाव चुकलंय, काही त्याने इश्यू होत नाही। ठीक आहे, सेम असतं ते आधार कार्ड मोस्टली जर कॅरी केलं तर बरं होईल। तिसरी गोष्ट म्हणजे काय तर 2 ते 3 बॉल पेन सोबत घेऊन जा, कारण का होतं असं की एका पेन वगैरे घेऊन जाऊ नका, मे बी काही प्रॉब्लेम्स वगैरे येतात, त्यामुळे 2-3 बॉल पेन सोबत घेऊन जा। चौथी गोष्ट म्हणजे काय आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये काही मोस्ट ऑफ द एक्झाम सेंटरमध्ये पाण्याची वगैरे व्यवस्था काही केली नसते। सो ट्रान्सपरंट जी आपली पाण्याची बॉटल असते ना, सिम्पली एक बिस्लरीची बॉटल घेतली आणि त्याच्यावर जर स्टिकर काढलं ना ते ट्रान्सपरंट होऊन जाते। ते ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल कॅरी करा, 3 तास एक्झाम अटेम्प्ट करायचे आहे, सो काही तिथे इश्यू व्हायला नको। आणि चौथं म्हणजे काय तर ड्रेस कोड वगैरे स्पेसिफिक सीईटी सेलनं काही मेन्शन केलं नाही की हाच ड्रेस घाला वगैरे। जे रिलिजियस वगैरे ड्रेसेस आहेत लाईक हिजाब असेल किंवा सिख लोक जे पगडी वगैरे स्टुडंट्स वगैरे कॅरी करतात ते तुम्हाला अलाउड आहेत। फक्त जे फॉर्मल ड्रेस आहेत ना तेच कॅरी करा, कारण का आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, जास्त पण फॅन्सी वगैरे जीन्स वगैरे हे काही जास्त कॅरी करू नका। सिम्पल नॉर्मल ड्रेस पोशाख करून जा, जेणेकरून तिथं काही एक्झाममध्ये ना डिस्कम्फर्ट व्हायला नको, नाहीतर तिथं समजतंय की ज्याचं फॅन कमी आहे वगैरे वगैरे या गोष्टी होऊ नयेत। ड्रेस कोड सीईटी सेलने काही मेन्शन केलं नाही, आपण नॉर्मल ड्रेस कोड घालून जायचं आहे। आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल की कोणत्या गोष्टी सोबत घेऊन जायच्यात। चौथी गोष्ट काय ज्या रफ शीट्स असतात म्हणजे जे एक्झाममध्ये जे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी जे पेपर्स असतात ते तिथले एक्झाम सेंटर किंवा एक्झामिनेशन डिपार्टमेंट जे आहे त्या कॉलेजचं ते तुम्हाला प्रोव्हाइड करते। जेवढे काही पेपर्स वगैरे लागतील ना ते तुमच्याकडून रफ शीट्स ते त्यांच्याकडून मागून घ्या। ठीक आहे, आता लॉग इन इन्फॉर्मेशन म्हणजे काय ज्यावेळी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पोहोचता, एक्झाम हॉलमध्ये पोहोचल्यानंतर ज्यावेळी तुम्ही पीसी स्टार्ट करता एक्झाम त्याच्यानंतर तिथल्या जे सुपरवायझर असतात किंवा गाईड असतात ते जे इन्स्ट्रक्शन्स सांगतात ते नीट ऐका। लाईक ना तुमचा युजर नेम तिथं टाकावा लागतो, पासवर्ड टाकावा लागतो। युजर नेम जनरली लास्ट इयर ते रोल नंबर होता जो तुमच्या ॲडमिट कार्डवरती मेन्शन केलेला असतो, पासवर्ड डेट ऑफ बर्थ होती। मात्र या सगळ्या गोष्टी आहेत, काही जरी समजलं नाही, आता काही मुलं कसे आहेत ना गावाहून पहिल्यांदाच कॉम्प्युटर समोर बसणार आहेत आणि एक्झाम देणार आहेत, त्यांना समजत पण नाही काय वगैरे एंटर करायचं, काही समजलं नाही ना तिथल्या सुपरवायझरला विचारा। घाबरून जायचं नाही की मी कसं विचारू किंवा लाजायचं पण नाही की मी कसं विचारू वगैरे, चुका काहीही करायच्या नाहीत। जो युजर नेम असतं पासवर्ड असतं ते व्यवस्थित एंटर करा। ते एंटर केल्यानंतर दिसतं की जो स्टुडंटचं नाव वगैरे असतं तो आपणच आहे का, बरोबर आहे का डिटेल्स ते चेक करा आणि मग एक्झामला स्टार्ट करा। ठीक आहे, आता बिफोर स्टार्टिंग म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाता आणि तुमच्या सीट समोर बसता त्यावेळी चेक काय करायचं आहे की कीबोर्ड व्यवस्थित चालू आहे का किंवा माऊस जो आहे त्याचं स्क्रोलिंग बटन व्यवस्थित सुरू आहे का, क्लिक वगैरे होतोय का, पीसीमध्ये काही इश्यू नाही आहेत ना। काय होतं की पीसी मध्येच एक्झामच्या मध्ये हँग पडतो, मग अशा केसेस लास्ट इयर झाले आहेत, तो परत स्टार्ट होतो परंतु त्याच्यात वेळ जातो आपला, त्यामुळे ते सगळ्या गोष्टी आधी चेक करा जेणेकरून एक्झामच्या दरम्यान तुम्हाला काही इश्यू येणार नाही आहेत। आणखीन एक म्हणजे काय तर जर काही मे बी प्रॉब्लेम आला मध्ये किंवा मध्येच बंद पडला लाईटचा वगैरे काही प्रॉब्लेम, तिथल्या त्या सेंटरच्या ऑफिसर्सला जे एक्झाम हॉलमध्ये असतात त्यांना कळवा की सर असा इश्यू झालाय आणि घाबरून जायचं नाही। जरी मे बी पीसी वगैरे बंद पडला ती टेस्ट ऑटोमॅटिक रेझ्यूम होते आणि परत तिथूनच कॅरी होते जिथून ती टेस्ट रेझ्यूम झाली होती। ठीक आहे, आता शेवटच्या स्टेजमध्ये लास्टच्या अजून काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला सांगायच्यात। एक म्हणजे काय आता स्टडी काय करायचंय हा सगळ्यात मोठा डाव। आता बाळांनो ज्यावेळी तुम्ही सीईटी एक्झामच्या आधी 2 दिवस प्रिपरेशन करताय किंवा 1 दिवस प्रिपरेशन करायचं आहे, मॉक टेस्ट कुणीही देऊ नका। मॉक टेस्ट जर देत असेल तर मॅक्सिमम एकच मॉक टेस्ट द्या, उगाच 3-4 मॉक टेस्ट एकाच दिवशी काही स्टुडंट्स अटेम्प्ट करतात, असं करायचं नाही आहे। शेवटचा 1 किंवा 2 जे दिवस आहेत आता
फक्त रिव्हिजन करा. रिव्हिजन कशाचं करायचं आहे, आत्तापर्यंत जेवढे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचे जेवढे काही शॉर्ट नोट्स असतील, फॉर्म्युला बुक्स असतील, जे तुम्ही बनवले आहेत, रिॲक्शन्स असतील, त्या सगळ्या फॉर्म्युला शीट्सचं पहिल्यांदा रिव्हिजन करायचं आहे. आणि दुसरं, फक्त 2024चे जे PYQs आहेत ते एकदा रिवाईज करा. PYQs रिवाईज म्हणजे काय, तो क्वेश्चन्स वाचायचा, क्वेश्चन्स कसा सॉल्व्ह केला आहे, त्याच्यासाठी कुठली मेथड यूज केले, हे सगळं प्रिपेअर करा. मॅथमॅटिक्समध्ये उगाच वेळ आहे म्हणून JEE मेन्स लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात वेळ घालवू नका. फक्त 2024चे एकदा PYQs बघून जा. हे असणार आहे सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी. काय तर एक्झामला जाण्याआधी आत्ता गरज आहे बाळांनो रिव्हिजन. जेवढं शक्य असेल तेवढं रिव्हिजन करा. रिव्हिजन कुठल्या टॉपिकचं करायचं आहे, ज्या चॅप्टरमधून तुम्हाला क्वेश्चन जमत नाही आहेत, काय डिफिकल्ट जातात, त्याचं रिव्हिजन करा. ठीक आहे. आता एक्झाम स्ट्रॅटेजीबद्दल सांगतो की एक्झाम स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सबद्दल काही ज्या लास्ट मिनिट टिप्स आहेत. एक म्हणजे काय, फिजिक्स यावर्षी मॉडरेटच येणार आहे. फिजिक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पेपरमधले जे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित चूज करा. 1-2 क्वेश्चन्स असे डिफिकल्ट मिळतात ज्यानं आपलं जेवढं प्रिपरेशन झालं असतं ना फिजिक्समध्ये ते सगळं विसरून जातो. त्याचा इफेक्ट आपण इतर क्वेश्चन्सवरती पडू द्यायचा नाही. आपलं टार्गेट काय आहे, फिजिक्समधल्या 50 क्वेश्चन्सपैकी 25+ क्वेश्चन्स असे सॉल्व्ह करायचे जे बरोबर आहेत, तेवढंच करायचे. आणि ते क्वेश्चन्स तुम्ही चूज करा आणि ते पहिल्यांदा टार्गेट करा. उगाच जे क्वेश्चन्स लेंथी आहेत त्यांच्यामध्ये टाइम कन्झ्युम करू नका. फिजिक्स मॉडरेट येणार आहे, फॉर्म्युला बेस्डच येणार आहे, बाकी काही येणार नाही. केमिस्ट्री सगळ्यात सिंपल असेल, डायरेक्टली टेक्स्टबुक बेस्डच क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. ठीक आहे. फक्त काय करा, सिली मिस्टेक्स होऊ देऊ नका. केमिस्ट्रीला वेळ लागला तर लागू दे, एकदम पण फास्ट सॉल्व्ह करत बसू नका. सुरुवातीला ज्यावेळी पेपर अटेम्प्ट करताय त्यावेळी तुमचं जे स्पीड आहे ते नॉर्मल पाहिजे, एकदमच फास्ट सुरुवातीला स्टार्ट करायचं नाही. नाहीतर काय होतं, घाई गडबडीमध्ये पहिल्यांदाच चुका होऊ शकतात. ठीक आहे. आता मॅथमॅटिक्सबद्दल काय, मॅथमॅटिक्स मॉडरेट येणार आहे. मॉडरेट टू लेंथी येऊ शकतं, डिफिकल्ट नाही, लेंथी येणार आहे. का तर क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत मात्र ते खूप टाइम कन्झ्युमिंग होणार आहेत. मग अशा सिच्युएशनला एका क्वेश्चनसाठी 5-5 मिनिटं देणं तुम्हाला अफोर्डच नाही होणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, जे क्वेश्चन्स पहिल्यांदा इझिली सॉल्व्ह होत आहेत, लेस टाइम कन्झ्युमिंग आहेत, त्यांना पहिल्यांदा अटेम्प्ट करा आणि नंतर जे काही आपले उरलेले डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत ना त्यांना टार्गेट करा. आय होप तुम्हाला या लास्ट मिनिट टिप्स समजले असतील. आणखीन एक सांगतो, कुणीही घाबरून जायचं नाही. माझी पहिलीच एक्झाम आहे, माझं 0 प्रिपरेशन झालं, मला काहीच आठवत नाही, ह्या बाळांनो कारणं देऊ नका. तुम्ही तुमचा बेस्ट देऊन या. जेवढं पर्सेंटाईल येईल ना त्या पर्सेंटाईलवरती चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल ना याच्यासाठी पुढचे 2 महिने आपण या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये बाळांनो आपण तयारी करू. ठीक आहे. त्यामुळे सगळ्या मुलांना शेवटी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. नक्कीच तुमचा पेपर तुमच्या मनासारखा जाईल आणि सगळ्या मुलांना चांगलं पर्सेंटाईल आणि मार्क्स मिळतील याची मला आशा आहे. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.